नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी वैभव जाधव नुजुडू सीड्स कंपनी प्रतिनिधी या संजूभाऊ बडक यांच्या शेतामध्ये नवनीत कपाशी पाहून जणू काही असं वाटतंय आणि नवनीत आपल्याला सांगत आहे की मी नेहमीच जिंकतो। या अर्थानं जर आपण म्हटलं तर आपण बघू शकता की 4 फूट ओळीतलं अंतर आहे, झाडातलं अंतर 1.25 फूट आहे आणि 8 जून रोजी या नवनीत कपाशीची लागवड त्यांनी आपल्या शेतावर केलेली आहे। आज रोजी 4 ऑक्टोबर म्हणजे जवळपास 110 दिवस या नवनीत कपाशीला पूर्ण झालीत आणि प्रत्येक झाडावर जर आपण कधी बघितलं तर आज रोजी 75-80 बोंड ही बुडापासून शेंड्यापर्यंत परिपक्व झालेली आहेत। शेतामध्ये नवनीतच्या झाडावर कुठेही जर तुम्ही कधी बघितलं तर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव, किडीचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसून येत नाही। अर्थातच नुजुडू सीड्स कंपनीचं हे वाण आपल्याला असं सांगावं लागेल की हे अतिशय लवकर येणारं कापूस वाण आहे। कोरडवाहूवाले शेतकरीसुद्धा याची लागवड करू शकतात आणि जे बागायती शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे असे शेतकरीसुद्धा दीपावलीनंतर हमीनं नवनीत कापूस वाणानंतर दुबार पीक आपलं घेऊ शकतात। शेतकरी बंधूंनो, नवनीत वाणाचं प्रमुख वैशिष्ट्य जर आपण कधी पाहिलं तर घागरमाळीसारखे बोंड आणि जवळपास 80% बोंड ही 5 पाकळीची बोंड आहेत। म्हणजेच शेतकऱ्यांना नवनीत कापूस वाण हा वेचणीसाठी पण सोपा जाईल, त्याचं वजनही एकदम चांगलं येईल आणि लवकर नवनीत कापूस वाणाची वेचणी आल्यामुळं जवळपास 80% कापूस हा शेतकऱ्याच्या घरात दिवाळीपर्यंतच येऊन जाईल आणि शेतकरी हमीनं हा दुबार पीक घेईल आणि शेतकऱ्यांचा वेचणीचा मजुरीचा खर्च जो आहे तो सुद्धा वाचेल। आपण संपूर्ण शेतात बघू शकता की प्रत्येक झाडावर बुडापासून शेंड्यापर्यंत सरसगट सारखी बोंडे तयार झालेली आहेत आणि बोंड आता फुटायला सुद्धा लागलेली आहेत। धन्यवाद। आता